वेलकम स्टुडंट. विद्यार्थिनींनो, आज आपण क्रॉप सायन्स या विषयाच्या पहिल्या लेक्चरला सुरुवात करीत आहोत. तर यामध्ये हा विषय एकूण 200 मार्काचा आहे. यामध्ये 80 मार्काची थिअरी आणि 120 मार्काचं हे प्रॅक्टिकल असते. 80 मार्कामध्ये 2 पेपर आहेत. त्यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. त्यामध्ये प्रत्येकी फर्स्ट आणि सेकंड पेपर हे 40 आणि 40 मार्काचे असतात. असे टोटल 80 मार्क आणि प्लस प्रॅक्टिकल हे 120 मार्क असं एकूण टोटल पेपर हा 200 मार्काचा किंवा हा विषय हा 200 मार्कांचा आहे. तर यामध्ये आज आपण पहिल्यांदा पेपर फर्स्ट या पेपरचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये एकूण 5 टॉपिक आहेत. तर यामध्ये पहिला जो टॉपिक आहे किंवा पहिल्या कंटेंटमध्ये क्रॉप प्रोडक्शन्स म्हणजे क्रॉप प्रोडक्शन फर्स्ट असं सुद्धा त्याला म्हटलं जाते. ह्याला म्हणतात खरीप क्रॉप्स. याचा आपण अभ्यास करणार आहोत की जे खरीप सीझनमध्ये कोणकोणते क्रॉप घेतले जातात त्याचा अभ्यास आपण ह्या पेपर फर्स्टमध्ये करणार आहोत. तर सर्वात आधी आपण बघूया चॅप्टर नंबर फर्स्ट. त्यामध्ये आहे पहिल्यांदा सिरियल क्रॉप. जो पहिला टॉपिक आहे तो आहे सिरियल क्रॉप्स आणि त्यातलं पहिलं जे क्रॉप आहे ते आहे पॅडी. तर या सिरियल क्रॉपमध्ये आपण एकूण 8 पिकांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिलं पिकाला आपण सुरुवात करूया. पॅडी म्हणजेच भात, राईस, साळ असं सुद्धा ह्याला म्हटलं जाते. म्हणजे लोकल नेम समजा आपण म्हटलं तर राईस किंवा साळ असं म्हटलं जाते. तर सुरुवातीला आपण बघूया बॉटॅनिकल नेम ऑफ पॅडी, दॅट इज ओरायझा सटायवा. In this botanical name, first is a genus and second is a species. So, in botanical name, it is essential to underline this name and the genus name of first letter, that is O, is essential to write in capital. तर पहिल्यांदा बॉटॅनिकल नेममध्ये जे बॉटॅनिकल नेम आहे ओरायझा सटायवा, यामध्ये एक जीनस असते आणि दुसरं हे स्पेसीज असते. तर यामध्ये जीनस जो असतो त्यामध्ये पहिलं लेटर हे कॅपिटल लिहिणं गरजेचं आहे आणि अंडरलाईन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट फॅमिली. फॅमिली इज ग्रॅमिनी अँड ओरिजिन इज साऊथ ईस्ट एशिया और इट इज कॉल्ड ॲज अ साऊथ इंडिया. तर फॅमिली म्हणजेच कुळ म्हणजेच ग्रॅमिनी आणि ओरिजिन म्हणजेच मूळ स्थान किंवा उगमस्थान असं आपण म्हणू शकतो. तर ते आहे साऊथ ईस्ट इंडिया किंवा साऊथ इंडिया. तर यानंतर आपण ज्या क्रॉपचा किंवा इतर पुढील क्रॉपचा जो अभ्यास करणार आहोत यामध्ये हे तिन्ही मुद्दे सर्व क्रॉपला हे सारखेच असणार आहे. जसं बॉटॅनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन. फक्त यामधलं जे कंटेंट आहे ते वेगळं असणार आहे. तर आपण सर्व क्रॉपचे बॉटॅनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन यांचा सराव करणे गरजेचे आहे. यानंतर आपण पुढे बघूया युजेस ऑफ राईस म्हणजेच इकॉनॉमिक युजेस किंवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स असं आपण म्हणू शकतो. तर पहिल्यांदा आपण बघूया rice is the staple food of 60% population of the world. Then it contains carbohydrates, protein, fats, minerals and vitamins. तर पहिल्या मुद्द्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की राईस इज द स्टेपल फूड. आता स्टेपल फूड म्हणजेच मुख्य अन्न असं आपण म्हणतो. तर जगामध्ये 60% जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या भात या पिकाचा वापर प्रामुख्याने आपल्या अन्नामध्ये जास्त करते. म्हणूनच आपण म्हटलं आहे 60% पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड. नंतर इट कंटेन कार्बोहायड्रेट्स. यामध्ये मिनरल्स, विटॅमिन्स या व्यतिरिक्त कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स
आणि फॅट्स याचासुद्धा अंतर्भाव असतो आणि याची आपल्या वाढीसाठी आवश्यकता असते. देन राईस ब्रॅन कंटेन 18 to 20% ऑइल. आता राईस ब्रॅन म्हणजे भाताचं जे टर्फल असते त्याला आपण राईस ब्रॅन म्हणतो. म्हणजे भात काढल्यानंतर मशीननी आपण थ्रेशिंग मशीनचा वापर करतो. त्यासाठी आपण भात वेगळा करतो आणि याची टर्फलही वेगळी निघतात आणि याचा आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑइल म्हणून वापर करतो आणि यामध्ये ऑइल कंटेंट जे असते ते असते 18 ते 20% किंवा 18 to 20%. देन पॅडी स्ट्रॉ इज यूज्ड ॲज मॅन्युरिंग, मल्चिंग ॲज वेल ॲज पॅडिंग मटेरियल. म्हणजेच पॅडी स्ट्रॉ असेल किंवा भाताचं जे काळ असेल त्याचा आपण वापर मॅन्युरिंग किंवा मल्चिंग म्हणजेच कन्झर्वेशन ऑफ सॉईल मॉइश्चर मल्चिंग करण्यासाठी वापरू शकतो. देन राईस ब्रॅन, पॅडी हस्क अँड स्टॉक आर यूज ॲज अ फॉडर पर्पज. आता यामध्ये राईस ब्रॅन म्हणजेच भाताची जे टर्फल, पॅडी हस्क म्हणजेच साळवण आपण त्याला म्हणू शकतो, अँड स्टॉक आर यूज ॲज अ फॉडर पर्पज. म्हणजे स्टॉकचा वापर आपण फॉडर पर्पज म्हणून वापर करू शकतो जनावरांसाठी. पॅडी हस्क असेल तर यामध्ये आपण काही काचेच्या वस्तू असतील किंवा काही टी व्ही असेल किंवा काही वस्तू आपण जर आणतो तर त्यामध्ये याचा वापर त्या वस्तूला इजा होऊ नये म्हणून केला जातो. देन इन्फेरियर क्वालिटी ऑफ राईस यूज ॲज अ पोल्ट्री फीड. तर यामध्ये जो तुकडा राईस असतो किंवा तुकडा भात असतो ज्याची की क्वालिटी थोडी कमी असते, कमी प्रतीचा असतो, तर त्याचा वापर आपण पोल्ट्री फीड म्हणजे कोंबडीला खाद्य म्हणून वापरू शकतो. देन राईस बाय प्रोडक्ट दॅट इज अ पार्च्ड राईस अँड बिटन राईस आर प्रिपेअर्ड. आता यामध्ये पार्च्ड राईस म्हणजेच चुरमुरे किंवा मुरमुरा असं आपण त्याला म्हणतो आणि बिटन राईस म्हणजेच पोहे. इन शॉर्ट, we see the uses of rice. First, rice is the staple food of 60% population of the world. Then, it contains carbohydrate, protein, fats, minerals and vitamin. Then, rice bran contain 18 to 20% oil. It is important that rice bran contain 18 to 20% oil in case of objective question. So remind it. Then paddy straw is used as a manuring, mulching as well as padding material. Then rice bran, paddy husk and stalk are used as a fodder purpose. Then inferior quality of rice is used as a poultry feed. And last is a rice byproduct, that is parched rice and beaten rice are prepared. तर या स्लाईडमध्ये आपण इकॉनॉमिक युजेस किंवा युजेस ऑफ राईस बघितलेलं आहे. हे आपण थोडक्यामध्ये लक्षात ठेवून यावरती येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थित लिहू शकतो. नेक्स्ट इज अ सॉईल अँड क्लायमेट दॅट इज कॉल्ड ॲज अ इकॉलॉजी. First, rice is grown in all type of soil. Basically, it require alluvial to lateritic soil. आता इथे alluvial म्हणजे गाळाची जमीन आणि lateritic soil म्हणजे जांभी मृदा की जी कोकण भागामध्ये आपल्याला बघायला मिळते. Then it is also grown on खार lands and basalt soil. म्हणजेच खारवट जमिनीमध्ये सुद्धा आपण भाताचं पीक घेऊ शकतो. या व्यतिरिक्त बसाल्ट सॉईल म्हणजेच महाराष्ट्राचा बराचसा भाग हा बसाल्ट या खडकापासून तयार झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे आणि यामध्ये सुद्धा आपण भाताचं प्रोडक्शन किंवा राईस कल्टिवेट करू शकतो. देन सॉईल शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन्ड म्हणजेच जमीन ही सुपीक आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. अँड लास्ट इज
द ऑप्टिमम pH रेंज इज 5.5 to 7. सामू जमिनीचा हा 5.5 ते 7च्या दरम्यान असावा. सॉईल या मुद्द्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे सॉईल जी आहे याची रिक्वायरमेंट जी आहे भात पिकासाठी ती ॲल्युव्हियल टू लॅटरेटिक ही आहे. तर ती जास्त आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि शेवटचे जे 2 मुद्दे आहे हे इथून पुढे सुद्धा पुढच्या क्रॉपला सुद्धा आपल्याला येणार आहेत. त्यामुळे पहिला मुद्दा इथं हा महत्त्वाचा आहे. देन क्लायमेट. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप म्हणजे उष्णकटिबंधीय पीक असं आपण त्याला म्हणू शकतो. इट रिक्वायर्स वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट म्हणजेच थोडंफार उष्ण, गरम आणि दमट हवामान या पिकाला मानवतं. देन ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 20 to 37 डिग्री सेल्सिअस. या पिकाच्या वाढीसाठी जे ऑप्टिमम टेम्परेचर आहे त्याची रेंज ही 20 ते 37 डिग्री असायला पाहिजे. म्हणजेच भात पिकाचं जे वाढ आहे ती चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकते. देन रेनफॉल रिक्वायरमेंट ऑफ रेनफेड पॅडी इज मोर दॅन 1000 mm. तर यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की रेनफॉल रिक्वायरमेंट इन केस ऑफ रेनफेड पॅडी म्हणजेच रेनफेड पॅडी याचा अर्थ आपण पावसाळ्यामध्ये जे पीक घेतो त्याला आपण किंवा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेलं पीक. तर या पिकासाठी जो रेनफॉल गरजेचा आहे तो 1000 mm पेक्षा आपल्याला जास्त आवश्यक आहे. तर इकॉलॉजीमध्ये आपण 2 मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. एक आहे सॉईल आणि दुसरा आहे क्लायमेट. तर यामध्ये सुद्धा आपण पहिल्यांदा सॉईल ही मुख्य सॉईल जी असेल ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जसं ॲल्युव्हियल अँड लॅटरेटिक सॉईल. आणि क्लायमेट या मुद्द्यामध्ये तर या पिकासाठी कुठल्या प्रकारचं हवामान मानवतं, जसं वॉर्म आणि ह्युमिड. त्याच्यासाठी टेम्परेचर काय गरजेचं आहे, रेंज कुठली पाहिजे आणि रेनफॉलची रिक्वायरमेंट काय आहे या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशन. देर आर 4 methods. That is, first is a dry cultivation, then wet cultivation, then semi-dry cultivation, and fourth is a intensive or Japanese method of paddy cultivation. तर या ज्या मेथड्स आहेत पॅडी कल्टिवेशनच्या त्या कशावर अवलंबून आहेत, तर अवेलेबिलिटी ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची जी अवेलेबिलिटी आहे, कुठल्या ठिकाणी पाणी अवेलेबल आहे. तर पाणी जास्त अवेलेबल असेल किंवा कमी जर असेल तर त्यानुसार या मेथड कल्टिवेट केल्या जातात. त्यामध्ये सर्वात आधी आपण बघूया ड्राय कल्टिवेशन. इट इज फॉलोड इन एरिया ऑफ ॲडेक्युएट अँड अनइवन रेनफॉल वेअर इरिगेशन फॅसिलिटीज आर नॉट अवेलेबल. म्हणजेच या मेथडमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या एरियामध्ये आपण भात पिकाची लागवड करतो त्यामध्ये अनइवन रेनफॉल किंवा तुरळक पाऊस असतो आणि इरिगेशन फॅसिलिटी अवेलेबल नसते किंवा अनॲडेक्युएट म्हणजेच पावसाची निश्चितता आपल्याला सांगता येत नाही. नंतर सेकंड म्हटलेलं आहे वेअर इरिगेशन फॅसिलिटीज आर नॉट अनॲडेक्युएट अँड अनइवन रेनफॉल वेअर इरिगेशन फॅसिलिटीज आर नॉट अवेलेबल. म्हणजेच पॅडी कल्टिवेशन करताना किंवा भात पीक घेताना कुठलं रिजन आपण फॉलो करतो तर ह्या रिजनमध्ये इरिगेशन फॅसिलिटी अवेलेबल नसते किंवा पाणी अवेलेबल नसते. तसंच पावसाचं पाणीसुद्धा पावसाच्या पाण्यात नियमितता नसते. देन डीप ब्लॅक सॉईल विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज यूज्ड. यामध्ये भात पीक लागवड करताना जमीन ही भारी असायला हवी, तर यामध्ये त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही जास्त असते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही
जास्त असते. देन फील्ड इज प्लोड इमिडिएटली आफ्टर हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप. म्हणजे आधीच्या पिकाची काढणी केल्यानंतर आपण लगेचच ती फील्ड प्लोईंग करायची आहे, म्हणजेच तिथं नांगरणी करायची आहे, जेणेकरून त्यामध्ये पावसाचं पाणी हे व्यवस्थितरित्या मुरू शकेल. देन अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी आर सोन टू अ ग्रेटर डेप्थ बाय ड्रिलिंग मेथड. तर या पद्धतीमध्ये ज्या अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी आहेत किंवा त्याला म्हणू शकतो आपण लवकर पक्व होणाऱ्या जाती आहेत, त्या ड्रिलिंग मेथडनी म्हणजेच पेरणी पद्धतीने आपण थोड्याशा जास्त खोलीवरती त्याचं कल्टिवेशन करायचं आहे किंवा सोईंग करायचं आहे. इन शॉर्ट ड्राय मेथड आपण बघूयात. तर पहिल्यांदा इट इज फॉलोड इन एरिया ऑफ अनॲडेक्युएट अँड अनइवन रेनफॉल वेअर इरिगेशन फॅसिलिटीज आर नॉट अवेलेबल. डीप ब्लॅक सॉईल with good water holding capacity is used. Then field is plowed immediately after harvest of previous crop. Then early maturing varieties are sown to a greater depth by drilling method. नंतरची आपण मेथड बघूया सेमी ड्राय कल्टिवेशन. म्हणजेच यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की सेमी ड्राय म्हणजे या ठिकाणी काही भाग हा कोरडा असतो तर काही भाग हा पाण्याखाली असतो. अशा लाईफ सायकलमध्ये आपण पॅडी कल्टिवेशन घेतो. तर पहिला पॉईंट बघूया. इन दिस मेथड सम पार्ट ऑफ लाईफ सायकल ऑफ क्रॉप पासेस अंडर ड्राय कंडिशन अँड सम पार्ट्स अंडर वेट कंडिशन. म्हणजेच यामध्ये भात पिकाची जी लाईफ सायकल असते तर तो अर्धा पार्ट्स आहे तो ड्राय कंडिशनमध्ये कल्टिवेट केला जातो आणि त्याच्या पुढील जो भाग आहे त्याच्या लाईफ सायकलचा तो वेट कंडिशनमध्ये घेतला जातो. देन सम प्रोटेक्टिव्ह इरिगेशन्स आर गिवन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस दॅट इज टिलरिंग, फ्लॉवरिंग अँड ग्रेन फिलिंग स्टेज. या व्यतिरिक्त समजा जर त्याचा पुढचा भाग असेल तर यामध्ये काही प्रोटेक्टिव्ह इरिगेशन्स देणं गरजेचं आहेत क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसला. त्यापैकी टिलरिंग म्हणजेच फुटवे फुटण्याची प्रक्रिया किंवा स्टेज, नंतर फ्लॉवरिंग म्हणजे पीक जेव्हा फुलावर येते त्यावेळेसची जी स्टेज असते ती, आणि ग्रेन फिलिंग म्हणजे ग्रेन मॅच्युरिटी स्टेज जी असते किंवा दाणे भरण्याची क्रिया असं आपण म्हणू शकतो. त्या 3 स्टेजला आपल्याला पॅडी या पिकाला इरिगेशन देणं गरजेचं आहे. तर ह्या 3 स्टेज आपण लक्षात ठेवायचे आहेत. टिलरिंग, फ्लॉवरिंग अँड ग्रेन फिलिंग स्टेज. देन नेक्स्ट धिस मेथड हेल्प इन सप्रेसिंग द वीड ग्रोथ. ह्या पद्धतीमध्ये जे तणांचं नियंत्रण असते ते नियंत्रण केल्या जातं. कारण यामध्ये ह्या पिकाचं अर्धं जे लाईफ सायकल असते ते ड्राय कंडिशनमध्ये असते आणि त्या पुढील जे असते ते वेट कंडिशनमध्ये असते. तर जे आधीचं लाईफ सायकल असते किंवा जी वाढ होण्याची क्रिया आधीच्या लाईफ सायकलमध्ये होते तो ड्राय कंडिशनमध्ये असल्यामुळे यामध्ये तणांचं नियंत्रण हे व्यवस्थितरित्या केलं जाते. इन शॉर्ट धिस मेथड द क्रॉप ग्रोन ऑन मॉइश्चर अवेलेबल इन बंडेड फील्ड. ह्या पद्धतीमध्ये जेव्हा आपण भात या पिकाची लागवड करतो तेव्हा बंडेड फील्ड म्हणजे ज्या ठिकाणी आपण भात लागवड घेणार आहोत त्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर अवेलेबल असते. तर थोडक्यामध्ये इन दिस मेथड सम पार्ट ऑफ लाईफ सायकल ऑफ द क्रॉप passes under dry and some part under wet condition. Protective irrigations are given at some critical growth stages, that is specially tillering, flowering and grain filling stage. In this method, suppressing the weed growth
and last is a crop grown on moisture available in bundled field. Then third method is wet cultivation. तर ही जी पद्धत असते ही पद्धत जनरली कोकणातील भागामध्ये जास्त प्रचलित आहे, ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण हे जास्त आहे. इन धिस मेथड लँड इज प्लाउड अँड पडल्ड विथ 3 to 5 सेंटीमीटर इन स्टँडिंग वॉटर. आता ह्यामध्ये एक नवीन शब्द आलेला आहे, पडल्ड, म्हणजे ह्याला आपण म्हणू शकतो चिखलनी. तर या ठिकाणी जर शेतामध्ये आपण 3 ते 5 सेंटीमीटर पाणी असेल आणि त्या पाण्यामध्ये आपण स्टँडिंग वॉटरमध्ये पडलिंग ऑपरेशन करतो किंवा प्लोईंग करतो, त्याला पडलिंग ऑपरेशन असं म्हटलं जाते. आणि देन नेक्स्ट सीडलिंग्स आर रेज्ड इन नर्सरी अँड लेटर ऑन ट्रान्सप्लांटेड इन पडल्ड फील्ड. तर या पद्धतीमध्ये आधी भाताची रोपं तयार केली जातात आणि नंतर ती ज्या फील्डमध्ये किंवा ज्या जागेवरती आपल्याला पॅडी कल्टिवेशन करायचं आहे, ज्या शेतात आपल्याला पॅडी कल्टिवेशन करायचं आहे, त्या ठिकाणी आपण ही रोपांची लागवड करतो. ती फील्ड आपण पडलिंग केलेली असावी. देन इफ इट इज नॉट पॉसिबल टू रेज सीडलिंग, स्प्राउटेड सीड्स आर डायरेक्टली ब्रॉडकास्टेड इन पडल्ड फील्ड. म्हणजेच ह्या ठिकाणी जर आपण भाताची रोपे जी तयार केलेली आहे ती आपल्याला लावणं शक्य नसेल तर स्प्राउटेड सीड्ससुद्धा आपण डायरेक्टली फील्डमध्ये ब्रॉडकास्ट करू शकतो. तर इथे स्प्राउटेड सीड्स म्हणजे जसं आपण आपल्याकडे मटकी असेल, मूग असेल, ह्याला कोंब आणतो आणि नंतर ह्याची आपण भाजी बनवतो, त्याचप्रकारे जे भात आहे किंवा साळ आहे ह्याला आपण स्प्राउटेड आणतो आणि त्यानंतर त्या पडल्ड केलेल्या किंवा चिखलनी केलेल्या फील्डमध्ये हे डायरेक्टली ब्रॉडकास्ट करतो. देन द प्लांट पॉप्युलेशन इज मोर युनिफॉर्म अँड रिक्वायर लेस सीड रेट दॅन अदर मेथड. तर यामध्ये प्लांट पॉप्युलेशन ही जास्त युनिफॉर्म किंवा सारखी आपल्याला बघायला मिळते आणि या मेथडमध्ये जे भाताची रोपं लागलेली पाहिजे असतात त्याची क्वांटिटी ही आपल्याला कमी लागते. म्हणूनच आपण म्हटलेलं आहे रिक्वायर लेस सीड रेट दॅन अदर मेथड. देन वीड आर बरीड ॲट द टाईम ऑफ पडलिंग. तर या पद्धतीमध्ये जेव्हा आपण चिखलनी हे ऑपरेशन करतो तर यामध्ये जे वीड्स असतात तर ते जमिनीमध्ये गाडले जातात, त्यामुळे तणांचं नियंत्रण हे केलं जातं. नंतर लॉसेस ड्यू टू पेस्ट अँड डिसीजेस आर रिड्यूस. तर या पद्धतीमध्ये जे काही रोग आहे किंवा किडी आहे यांचा जो प्रादुर्भाव ह्या पिकावर होणार असतो तर त्यामुळे तो कमी होतो, ह्या पिकाचं नुकसान हे कमी होते. सो इन शॉर्ट आपण परत थोडक्यात बघूया. In this method, land is plowed and puddled with 3 to 5 centimeter standing water. Seedlings are raised in nursery and later on transplanted in puddled field. It is not possible to raise seedling. Use sprouted seeds directly broadcasted in puddled field. Plant population is more uniform and require less seed rate. Weeds are buried at the time of puddling and then last losses due to pests and diseases are reduced. So next method, शेवटची मेथड आपण बघूया. इंटेन्सिव्ह और जॅपनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. तर ही जी मेथड्स आहे पॅडी कल्टिवेशनची, तर ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मॅन्युअर्स वापरले जातात आणि फर्टिलायझरचा डोससुद्धा हेवी दिलेला असतो. तर पहिल्यांदा बघूया आपण. धिस मेथड इज फॉलोड इन द एरियाज ऑफ एश्युअर्ड वॉटर सप्लाय. देन फार्मर कॅन ॲडॉप्ट प्लांट प्रोटेक्शन मेजर्ड अँड कॅन अप्लाय हेवी डोसेस ऑफ फर्टिलायझर. तर या पद्धतीमध्ये
ही पद्धत जेव्हा आपण लागवड करतो ह्या पद्धतीने, तर यामध्ये पाण्याचं जे प्रमाण असते किंवा पाणी भरपूर प्रमाणात असायला पाहिजे. नंतर या पद्धतीमध्ये फार्मर्स जे असतात ते जास्त प्रमाणामध्ये मॅन्युअर्स असेल किंवा फर्टिलायझर असेल तर ह्याचा डोस हा जास्त प्रमाणामध्ये दिला जातो. देन seedlings are grown on raised bed and 3 to 4 seedlings are transplanted at each spot in a row. तर यामध्ये जे काही भाताची रोपं असतात ते रेज बेडवरती म्हणजेच त्याला आपण म्हणतो गादी वाफे यावरती तयार केली जातात आणि यानंतर 3 ते 4 सीडलिंग्स एका स्पॉटमध्येही ट्रान्सप्लांट केलेली जातात किंवा लावली जातात. देन इट रिक्वायर लेस सीड रेट अँड क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म. या पद्धतीमध्ये सुद्धा सीड रेट हा कमी लागतो आणि जी पिकांची वाढ असते ती आपल्याला एकसारखी बघायला इथं मिळते. तर इंटेन्सिव्ह मेथड और जॅपनीज मेथड यामध्ये आपण बघितलेलं आहे की यामध्ये जे पाण्याचं प्रमाण असते किंवा इरिगेशन फॅसिलिटी असते ती आपल्याला चांगली असायला पाहिजे, पाणी भरपूर असायला पाहिजे. यामध्ये जे काही आपण प्लॅन्ट प्रोटेक्शन मेजर्स अप्लाय करतो तर त्यामध्ये हेवी डोस आपल्याला द्यायचा आहे, जसं मॅन्युअर्स असेल किंवा फर्टिलायझर असेल. सीडलिंग्स किंवा भाताची रोपे आपण रेस बेडवरती तयार करतो आणि एका स्पॉटमध्ये 3 ते 4 सीडलिंग्स आपण लावतो आणि या पद्धतीमध्ये सीड रेट जो आहे तो आपल्याला कमी लागतो आणि क्रॉप स्टँड हे एकदम युनिफॉर्म किंवा सारखं आपल्याला बघायला मिळते. तर या पॉईंट्सवरून आपण एकूण पॅडी कल्टिवेशनच्या 4 मेथड्स बघितलेल्या आहे. मी परत एकदा रिवाईज करते कोणकोणत्या मेथड आपण बघितलेल्या आहे. यामध्ये ड्राय कल्टिवेशन, सेमी ड्राय कल्टिवेशन, वेट कल्टिवेशन आणि इंटेन्सिव्ह मेथड्स और जॅपनीज मेथड ऑफ राईस कल्टिवेशन. तर ड्राय असेल तर ही पद्धत ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे किंवा अनइवन आहे त्या भागात अप्लाय केलेली जाते. सेमी ड्राय असेल तर जे भाताचं जे लाईफ सायकल आहे ते अर्ध लाईफ सायकल हे ड्राय कंडिशनमध्ये आणि अर्ध हे वेट कंडिशनमध्ये असते. वेट कल्टिवेशन असेल तर ह्यामध्ये इरिगेशन असेल फॅसिलिटी ही जास्त प्रमाणात पाहिजे किंवा पाणी जास्त प्रमाणात. जनरली ही मेथड आपण कोकणामध्ये जास्त प्रचलित आहे. आणि जी लास्ट मेथड आहे ती आहे इंटेन्सिव्ह और जॅपनीज मेथड. यामध्ये पाणी हे जास्त प्रमाणात पाहिजे, याशिवाय हेवी डोसेस आणि फर्टिलायझर्सचं अप्लिकेशनसुद्धा या पद्धतीमध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये देतो. नंतर प्रिपरेटरी टिलेज. आता प्रिपरेटरी टिलेज यालाच आपण म्हणतो पूर्व मशागत. ऑपरेशन्स आर कॅरीड आउट आफ्टर सोईंग और प्लॅन्टिंग ऑफ द क्रॉप दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रिपरेटरी टिलेज. तो ह्याच्यामध्ये वेगवेगळे ऑपरेशन आपण करतो पीक लागवडीच्या आधी. यामध्ये गिव्ह 1 समर प्लॉईंग, देन क्रश द क्लॉड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन हॅरो. तर यामध्ये पहिल्यांदा आपल्याला प्लॉईंग करायची आहे म्हणजेच नांगरणी करायची आहे. नांगरणी केल्यानंतर काही क्लॉड्स किंवा ढेकळे निघतात तर ते आपल्याला क्रश करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला नॉर्वेजियन हॅरो म्हणजेच तव्याचा कुडव याचा वापर करायचा आहे. देन कलेक्ट द स्टबल्स अँड बर्न, म्हणजे या ठिकाणी जे आधीच्या पिकाची खोडकी असतील तर ती आपल्याला एकत्र करायची आहे आणि इतकंच नाही तर ती जाळून पण टाकायची आहे. यानंतर गिव्ह 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोईंग, म्हणजे आपल्याला कुळवणी करायची आहे. 2 ते 3 कुळवणी क्रॉसवाईज करायची आहे, म्हणजे आडवी उभी असं आपण म्हणू शकतो. अँड देन कंपोस्ट ऑर FIM इज ॲडेड बिफोर लास्ट हॅरोईंग, म्हणजे यामध्ये आपण प्लोईंग झाल्यानंतर किंवा हॅरोईंग झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला कंपोस्ट किंवा FIM त्या जमिनीमध्ये मिक्स करायचं आहे. तर एकंदरीतच प्रिपरेटरी टिलेजमध्ये
हे जे ऑपरेशन्स आपण बघितलेले, वेगवेगळे पॉईंट्स बघितलेले आहे, ते इथून पुढच्या क्रॉपला आपल्याला परत रिपीट होणार आहेत. फक्त या ठिकाणी समजा जर 1 प्लोईंग असेल तर 1 ऐवजी कदाचित 2 प्लोईंग असू शकते. एवढाच काय तो यामध्ये फरक असू शकतो. बाकी प्रिपरेटरी टिलेज हे सगळ्या क्रॉपच्या दृष्टीने हा जो पॉईंट्स आहे तो पॉईंट्स हा सारखाच असणार आहे. तर आज आपण इथंच थांबूया. पुढचं लेक्चर याच पिकावरून आपण कंटिन्यू करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुमच्या काही अडचणी असतील तर मला फोन करून किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही मला सांगू शकता. तर आपण भेटूया पुढच्या लेक्चरला एक नवीन पॉईंट्स किंवा एक नवीन मुद्द्यासोबत. सो थँक्यू.